इराण व इस्रायल. ओके, इराण इस्रायल म्हणजेच या इराणमध्ये अडकलेले जे भारतीय होते बघा, इराण इस्रायल युद्धादरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कोणते ऑपरेशन राबवले बरं? ऑपरेशन सुकून, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन देवी शक्ती की ऑपरेशन कावेरी. ओके, कोणतं ऑपरेशन आहे? इराण आणि इस्रायल मधील जे युद्ध झालं त्यावेळेस इराणमध्ये आपले जे नागरिक अडकले होते, भारतीय नागरिक, त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं? तर या ठिकाणी ऑपरेशन सिंधू. कोणतं? ऑपरेशन सिंधू. ऑप्शन नंबर बी, ऑपरेशन सिंधू हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला या ठिकाणी मग आता इतर ऑपरेशन काय आहेत बरं? इतर ऑपरेशन कुठे झाले होते ते देखील आपण बघूया. पहा या ठिकाणी ऑपरेशन सुकून जे आहे, ऑपरेशन सुकून हे इस्रायल व हिजबुल्ला यांच्या संघर्षात लेबनॉन मधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी. ओके, लेबनॉन मधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुकून होतं. त्यानंतर ऑपरेशन सिंधू, ज्यावर आपला प्रश्न होता, इराण इस्रायल मधील यापैकी इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी. त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती जे आहे, ऑपरेशन देवी शक्ती हे कशासाठी होतं? तर हे तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अफगाणिस्तान मधून जे आपले भारतीय नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती हे राबवण्यात आलं होतं. ओके, तालिबाननं ज्यावेळी अफगाणिस्तानवर ताबा केला पूर्ण, ओके, तर अशा वेळी जे आपले भारतीय नागरिक होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती राबवण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे ऑपरेशन कावेरी जे आहे, ऑपरेशन कावेरी हे सुदान संघर्षातून भारतीय नागरिकांना ची सुटका करण्यासाठी. ओके, सुदान येथील जो संघर्ष झाला होता तर तेथून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी या ठिकाणी जे आहे ऑपरेशन कावेरी हे राबवण्यात आलेलं होतं. बघा, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे चारही ऑपरेशन समजून घेतलेले आहेत विद्यार्थी मित्र. म्हणजेच परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुमचा तो चुकता कामा नये. ओके, होप सर्वांना आजचं हे सेशन आवडलं असेल, हे प्रश्न समजले असतील. ओके, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे विद्यार्थी मित्र. आणि जर पहिल्यांदा आपलं चॅनल बघत असाल, तर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आणि या सर्व प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड केल्या जाईल. ओके.